शाळकरी मुलांमध्ये दंगा मस्ती, एकमेकांना चिडवणं, वाद भांडणं अधूनमधून सुरूच असतात। पण हा वाद विकोपाला जाऊन जीवावर बेतल्याच्या घटनेनं सांगली हादरली आहे। काय घडलंय सांगलीत असं? शाळकरी मुलांचा वाद इतका विकोपाला का गेला, पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्यातनं बचावलेला, खोल जखमांमुळे होणाऱ्या असह्य वेदना सहन करणारा हा 9वीत शिकणारा विद्यार्थी सोबत शिकणाऱ्या वर्गमित्रांनाच त्याच्यावर वार केलेत। एकमेकांना चिडवण्यावरनं झालेला वाद या हल्ल्याचं निमित्त ठरलंय। भाजीपाला विक्रेता आहे सर्वसामान्य, तर ते माझ्या मुलग्याला तो भाजीवाला म्हणून चिडवत होता। तर त्यांनी सांगितले की तू मला चिडवू नकोस, नाहीतर मी शिक्षकांना सांगेन। तू शिक्षकांना सांग, नाही कोणाला सांगायला सांग म्हणला। डायरेक्ट त्याच्यावर काल 4 वाजता यांनी वार केलेला आहे। शाळा म्हटलं की मित्रमैत्रिणींमध्ये थट्टा मस्करी, खेळता खेळता एकमेकांना डिवचणं चिडवणं आलंच। आणलेला खाऊ सोबत वाटून खाण्यापासून दंगामस्ती केल्यानंतर शिक्षाही सोबत भोगायची, असा अलिखित नियमच असतो। पण या दोघा मित्रांमधील चिडवाचिडवीचा वाद इतका टोकाला गेला की एकाच्या जीवावरच पेटला। एकमेकांना चिडवण्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद झाला आणि एका विद्यार्थ्याने दप्तरातून आणलेल्या कोयत्याने त्याच्यावरती प्राणघातक हल्ला केला। यामध्ये गंभीर जखमी झाला आहे आणि त्याच्यावरती सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत। हल्ल्याच्या तयारीसह दप्तरात धारधार शस्त्र घेऊन आलेला विद्यार्थी संधी शोधत होता। आधीच्या वादाचा त्याला सूड उगवायचा होता। 6वा तास संपल्याचे टोल पडल्यानंतर शिक्षक गेले। दुसरे शिक्षक येईपर्यंतच्या मधल्या काळात त्यानं बॅगेतनं शस्त्र बाहेर काढलं, वर्गमित्रावर सपासप वार केले आणि पळ काढला। अनपेक्षित हल्ला आणि खोल जखमांमुळे वर्गमित्र रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। या घटनेनं घाबरलेल्या इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड सुरू केली। त्यानंतर जखमी विद्यार्थ्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून वेळीच उपचार करण्यात आले। त्यामुळे त्याचे प्राण वाचले, पण त्याच्यासह सर्व विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं। शाळेमध्ये इयत्ता 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांना चिडवण्याच्या कारणावरून त्या ठिकाणी एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावरती एका धारदार शस्त्राने हल्ला केला। त्याच्यामध्ये तो विद्यार्थी जखमी आहे आणि त्यामध्ये सदर ज्या विद्यार्थ्याने हल्ला केलेला आहे त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि योग्य ती कायदेशीर प्रक्रिया राबवून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे। या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालकांकडनं होणारं अक्षम्य दुर्लक्ष अधोरेखित होतंय। शाळेत जाणाऱ्या मुलाकडे कोयता असणं आणि याविषयी पालक शिक्षक गाफील असणं ही धक्कादायक बाब आहे। या गाफीलपणामुळेच ही घटना घडली। यातून तरी धडा घेऊन मुलांवर लक्ष ठेवण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न होईल आणि त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टळेल। सांगलीहून स्वप्नील पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।